नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी जंगलात कोण वाचवायला येते की नाही याची वाट बघत असते आणि ती वाचवा वाचवा असंही बोलत असते. तेवढ्यातच तिथे प्रशांत आणि आकाश हे दोघंजणही वेगवेगळ्या दिशेने शोध घेत असतात. तर इथे बाबांचंही ही शर्थीची लढाई असते. बाबा ही देवी योगेश्वरीच्या देवळात येतात आणि देवीपुढे अगदी मनोभावे हात जोडून म्हणत असतात की आई योगेश्वरी, माझी भूमी फार मोठ्या संकटात सापडली आहे. तिला या संकटातून बाजूला काढ. आई योगेश्वरीच्या नावाने उदो उदो असं म्हणत आता तिकडे भजन मंडळी देखील जागर करत बसलेले असतात. बाबा देखील त्यांच्याबरोबरच आरतीला उभे राहतात. नंतर आता इथे भूमी ही खूप घाबरत असते. तिला प्राण्यांचे आवाज येत असतात म्हणून तिला दचकायला होत असतं. तरी ते अभिजितला रागिनी म्हणत असते की अभिजित, झालं आता आपलं काम लवकरच होणार आहे. आपल्या कानावरती आनंदाची वार्ता लवकर येणार. म्हणूनच आता बाजारात जा आणि बाजारातून सगळ्यात महागाईची जी मिठाई असेल ना ती आपल्या घरामध्ये आली पाहिजे. आज भूमी गेली त्याचा आनंद झाला पाहिजे आणि सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. म्हणूनच सगळ्यात मोठी मिठाई आपल्याला आणायला हवी, कारण फायनली आपल्या मागची जी पिढा आहे ती कायमची जाणार. भूमी आज संपणार म्हणजे संपणार असं म्हणून रागिनी खूपच आनंदामध्ये असते. तेवढ्यातच आता पौर्णिमा म्हणते की आई, अहो कसला तरी जळल्याचा वास येतोय, काय जळतंय? तेवढ्यात आता रागिनी जाते आणि म्हणते की थांब बघू, भाजी जळली का असं पौर्णिमा विचारते. त्याच वेळेला पटकन रागिनी जाऊन कढई बघते तर कढईतली तिची जी सगळी भाजी असते ती करपलेली असते. आता पौर्णिमा म्हणते की आई शिट, तुमची तर भाजीच करपून गेली. तेव्हा रागिनीचा मूड पूर्णपणे ऑफ होऊन जातो. आता पौर्णिमा म्हणते की आई, आपली ही भाजी कशी काय करपली? म्हणजे ही भाजी करपली याचा अर्थ काही अपशकुन तर नाही ना, काही अशुभ तर होणार नाही ना? असं पुन्हा आता रागिनीला ती बोलते आणि रागिनी तिच्याकडे चिडूनच बघत असते. त्यानंतर आकाश आता एका दिशेने चालत चाललेला असतो. तो विचार करतो की हे कुठलं लोकेशन आहे, काहीच समजायला मार्ग नाही आहे. नाही म्हणजे भूमीला मी शोधू कसं? तेवढ्यात समोर त्याला 2 बोर्ड दिसतात, गगनबावडा आणि पावनाबाद. मी कोणत्या दिशेने जाऊ हे त्याला कळत नसतं. आता तो म्हणतो की लोकेशन तर मला या दुसऱ्या दिशेने दाखवतायत, पावनाबादच्या दिशेने. मग मी तिथेच जातो आणि मग लोकेशन जे सांगतंय भूमीने पाठवलेलं लोकेशन त्याप्रमाणे तो जाण्याचा प्रयत्न करू लागतो आणि सरळच्या दिशेने चालत असतो. तेव्हा भूमी मात्र खूपच घाबरलेली असते आणि भूमी आता म्हणते की काय करू मी? खरंच मला खूप भीती वाटते. आणि त्याच वेळेला आता तिचं लक्ष हे समोर असलेल्या प्राण्याकडे जातं आणि ती समोर बघते आणि तिला जबरदस्त धक्का बसतो. आता समोरून हा साप एका झाडावरून खाली उतरत असतो हे भूमीला दिसतं आणि ते पाहिल्यावर आता इथे भूमीला जबरदस्त धक्का बसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे बाबा खूप मोठ्याने देवीचा जागर करत असतात आणि इथे टाळ मृदुंगाच्या संगतीने सगळेजण देवी योगेश्वरीची धावा करत असतात. तर इथे बाबा हे उभे असतात आणि म्हणतात की देवी आई, जोपर्यंत माझी भूमी सुखरूप नाही तोपर्यंत मी आज तुझा धावा करणार आहे. काही झालं तरीही तुझा धावा मी करण्याचे आज थांबवणार नाही. तुझी आरती आज मला करायचीच आहे. असं म्हणून आता त्या जंगलातल्या देवी योगेश्वरीकडे बाबा आता आरती करू लागतात आणि ते त्यांचं मन आता हलकं करण्याचा प्रयत्न करू लागतात. परंतु भूमी मात्र इथे खूपच हादरलेली असते, कारण काहीही करून आता भूमीला तिकडे समोर दिसतं त्याच्याकडून लक्षच हटवता येत नसतं, कारण भूमीच्या दिशेने साप हा येत असतो आणि भूमी ही समोर दिसल्याने त्याला त्याचं भक्षक देखील दिसलेलं असतं. भूमी आता खूप घाबरलेली असते. तर आता आई योगेश्वरीच्या नावाने चांगभलं असं म्हणत बाबा आई योगेश्वरीची आरती करत असतात. परंतु भूमी काही तिला लक्षात येत नाही की मी आता काय करू? मी माझा स्वतःचा जीव कसा वाचवू? हा साप तर माझ्याच दिशेने येत आहे. मी काय करू? आई योगेश्वरी, प्लीज माझ्या मदतीला धावून ये, मला वाचव. असं म्हणून ती आता गयावया करू लागते आणि भूमीची हालत आता खूप खराब झालेली असते. आकाश म्हणतो की हेच लोकेशन आहे, परंतु मला इथे काही जंगलच दिसतंय, बाकी काहीच दिसत नाही आहे, मी काय करू? त्यावेळेला इथे आता भूमी ही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि स्वतःला सोडवत असताना ते जो साप असतो तो हळूहळू तिच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि जेव्हा तिच्या जवळजवळ येत असतो त्यावेळेला मात्र तिला आता काय करावं काही सुचत नाही. तर इथे देवी योगेश्वरीच्या धावा हा सुरूच असतो आणि आकाशची देखील भूमीला शोधणं सुरूच असतं. तेवढ्यातच आता आकाश हा पुढे चुकीच्या दिशेने जाणार. मागून एक बाई येते आणि ती बाई आकाशच्या खांद्यावर हात ठेवत ए मुला असा आवाज देते. तेव्हा आकाश दचकून पटकन मागे बघतो आणि म्हणतो की तुम्ही कोण?
तेव्हा ती म्हणते की बाळा, अरे तू इथे कोणत्या दिशेने चाललेला आहेस? अरे इकडे तर पूर्ण जंगल आहे आणि सगळी झाडं वगैरे पडली आहेत. इकडे काहीच दिसणार नाही तुला. तुझं जे काही काम असेल ते एक काम कर, इथून समोर जा म्हणजे तुला दिसेल. तेव्हा मग आता तो म्हणतो की पण पावणाबाद दाखवत आहेत. तेव्हा मग ती म्हणते की नाही, तू एक काम कर, या मागच्या दिशेने सरळ चालत जा, तुला तुझा मार्ग सापडेल. तर आता आई योगेश्वरीने स्वतःच येऊन आकाशला मार्ग दाखवलेला असतो आणि ती आता गालातल्या गालात हसत असते. आकाश हा तिचे आभार मानतो आणि पुढे चालत चालत जात असतो. आणि इथे बाबांनी केलेल्या धाव्यामुळे आई योगेश्वरी खुद्द आकाशला मार्ग दाखवायला आलेली असते. तर इथे आई योगेश्वरीने मार्ग दाखवला हे आता आकाशला काही कळत नसतं की मी कुठे जातोय, म्हणजे ही कोण होत्या, आणि असा काही प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणूनच आकाश आता पुन्हा पुढे जाता जाता मागे वळतो आणि म्हणतो की बरं ऐकलत का मावशी? आणि तेवढ्यातच तो तिथे काहीतरी बोलायला जाणार, तेवढ्यात समोर त्याच्या लक्षात येतं की आपल्याला जिने मार्ग दाखवला ती तर समोरून गायब झालेली आहे. आकाश म्हणतो की हे काय? नाही म्हणजे आता तर या इकडे होत्या, कोण होत्या, काय होत्या? आता प्रश्न पडलेले असतात, परंतु उत्तर तर काही सापडत नसतं. आता आकाश म्हणतो की कुठे गेलात तुम्ही, कुठे गेलात? आणि ती गायब झालेली असताना आता इथे आकाशच्या लक्षात आलेलं असतं की हे कोणीतरी दुसरंच होतं, म्हणजे आई योगेश्वरीच माझ्या मदतीला धावून आली आहे हे आकाशच्या लक्षात आलेलं असतं. नंतर आता रागिनी बघते तर तिची सगळी जी बटाट्याची भाजी असते ती अगदी करपून गेलेली असते, अगदी कोळशासारखी काळी काळी पडलेली असते. तेव्हा मग आता भूमी हे सगळं अडकली आणि हा सगळा इथे असा प्रकार घडला. आता पौर्णिमा म्हणते की आई नेमकं हे सगळं काय म्हणायचं आपण अपशकुन? तेव्हा आता रागिनी चिडते आणि म्हणते की बस बस झालं, प्रत्येक वेळेला हे असं मी घडू देणार नाही. प्रत्येक वेळेला मी माझे प्लॅन बनवते आणि ते पूर्ण एक्झिक्यूट करते, अगदी एंड मोमेंटपर्यंत सगळे अगदी व्यवस्थित होतात, परंतु आता आता मी असं होऊ देणार नाही. आता मी माझा प्लॅन काही फसू देणार नाही. अभिजित आताच्या आता जा आणि लवकर जाऊन मला भूमीच्या मरणाची बातमी काही करून आज कानावर पडलीच पाहिजे. तेव्हा मग तो म्हणतो की आई, तेव्हा ती त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की निघ, आताच्या आता इथून निघ, असं म्हणून ती जायला सांगते. तेव्हा इथे भूमीचं मात्र आता खूपच चलबिचल होत असते, कारण जो साप असतो तो भूमीच्या पायापर्यंत अगदी येऊन उभा राहिलेला असतो. तर बाबा आई योगेश्वरी असा धावा करतात, जोपर्यंत माझ्या मुलीच्या सुखरूप असण्याची बातमी सापडत नाही तोपर्यंत मी तुझ्या अशा प्रकारे धावा करत राहणार. तर इथे भूमी ही साप हा जवळ आलेला असतो म्हणून जोरात आकाश असा आवाज देते. तेवढ्यातच आकाशचं लक्ष आता समोर जातं आणि भूमी ही समोरच असते हे त्याच्या लक्षात येतं. तोही आता तिला भूमी असा आवाज देतो आणि धीर देतो. नंतर मग आता त्याच्या लक्षात येतं की भूमीच्या समोरच पायाखाली साप आहे. आता आकाश म्हणतो भूमी तू काळजी करू नको, मी आलो आहे. आणि आकाश आता भूमीच्या पायाला सर्पदंश करायला जाणार, तेवढ्यातच भूमी आता हाताने तिचे डोळे बंद करून घेते आणि आकाश येतो. तेवढ्यातच आता इथे आकाश ती काठी त्या सापावर धरण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सापाला दंशापासून थांबवतो. आणि आकाश जेव्हा काठी पुढे करतो तेव्हा तो साप हा त्या काठीवर आता वळवटे घ्यायला लागतो. आणि मग आता आकाशने अशा प्रकारे भूमीचा पाय वाचवलेला असतो आणि पायाला तो साप वेटोळं घालून असतो. म्हणूनच आता ती काठी तो पटकन आकाश दूर लांब फेकून देतो आणि तो सापही आपल्या मार्गाने आता निघून जातो. तेवढ्यातच इथे आता भूमी ही आकाशजवळ येते आणि आकाशला मिठी मारते, परंतु तिचा हात अडकलेला असतो. आकाश, मला माहीत होतं तू असशील तेव्हा मला काहीही होणार नाही, तू मला कधी काही होऊच देणार नाही, असं आता आकाशला ती रडत रडतच म्हणत असते. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की भूमी तू ठीक तर आहेस ना? तेव्हा भूमी म्हणते की हो मी ठीक आहे. आणि मग तिला खूप मोठा आनंद झालेला असतो. फायनली आकाश तिच्यापर्यंत पोचला आणि आकाशने भूमीला आणि बाळाला वाचवलं हा तिला खूप मोठा आनंद झालेला असतो. तर मित्रांनो इथे आता बाबा हे त्याची आरती त्यांची पूर्ण करतच असतात. काही झालं जोपर्यंत म्हणजे भूमीची बातमी येत नाही, जोपर्यंत भूमी सुखरूप असल्याची बातमी येणार नाही तोपर्यंत बाबाने ठरवलेलं असतं की काहीही करून मी हटणार नाही. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता बाबा हे खूपच रडत असतात, त्यांना काय करावं काहीच कळत नसतं. आई योगेश्वरी माझ्या मुलीला वाचव असं ते म्हणत असतात. त्याच वेळेला इथे आता भूमी रडत असते. भूमी म्हणते की नाही काय करावं काहीच सुचत नाही आहे आणि तिचं आता इथे रडणं हे सुरूच असतं.
भूमी रडत असते, आकाश मला वाचव. तेव्हा मग आकाश म्हणतो की थांब भूमी. आता समोर आकाश म्हणतो की भूमी आपल्याला लवकरात लवकर इथून आता निघालं पाहिजे. आणि आकाशचं लक्ष असतं ते म्हणजे भूमीचा हात कशाप्रकारे सोडवायचा. आता आकाश हातामध्ये दगड घेतो आणि दगड घेऊन त्या म्हणजे हतकडीवर मारण्याचा प्रयत्न करत असतो. भूमीच्या हाताला जे कडी लावलेली असते ती तो दगडाने फोडण्याचा आता प्रयत्न करू लागतो. तेवढ्यातच आता जोरजोरामध्ये ढग गडगडत असतात आणि वारे व्हायला लागतात. आता इथे भूमीचा हात सुटण्याच्या अगोदरच आजूबाजूला जंगल परिसरामध्ये आग लागायला सुरुवात होते. आता भूमी आणि आकाश ते सगळं बघतात आणि ते पाहून त्यांना धक्का बसतो. आता पुढे काय करायचं. आता आग लागत चालली आहे, पुढे कसं वाचायचं हा भूमीचा आता इथे मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. परंतु यावर आता उपाय एक असते म्हणजे बाबा माधवराव जे काही देवी योगेश्वरीचा धावा करत असतात ती देवी योगेश्वरी ही भूमीला आणि आकाशला नक्कीच पावणार असते. त्यांच्या वाटेवर संकट तर मोठी निर्माण झालेली आहेत. परंतु आकाश आता म्हणतो की भूमी तू काळजी करू नकोस. परंतु आकाशही खूप घाबरलेला असतो. आता इथे भूमी ही आकाशला म्हणते की आकाश काय करायचे. तेवढ्यातच आता आकाश हा भूमीचा हात सोडवतो आणि भूमीला जवळ घेतो. परंतु इथे आगीच्या जाळ्या खूपच मोठ्या असतात आणि चारूबाजूने जंगलाला आग लागल्यामुळे त्यांना आता खूप भीती वाटू लागलेली असते. असे अनेक वेळा भूमी आणि आकाश आगीच्या विळख्यात सापडलेले असतात. परंतु ही आग ही पूर्णपणे जंगलभर पसरलेली असते. आता काय करायचं आहे भूमी आणि आकाश दोघांनाही समजत नसतं. आणि मग आता आकाश हा भूमीकडे बघत असतो आणि भूमी आकाशकडे. आपल्या दोघांचं आता काय होणार असे दोघांच्या डोक्यात विचार सुरू असतात. परंतु भूमीचं लक्ष हे आपल्या बाळाकडे जातं आणि ती पोटातल्या बाळावर हात ठेवतच बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मनातून हरत चाललेली असते. आता या सगळ्यातून कसं वाचणार, काय करणार, मार्ग दाखव आई योगेश्वरी असं म्हणून ती आता रडत असते. त्याच वेळेला आता आकाशलाही काही सुचत नसतं की इथून कसा मार्ग काढणार. कारण आजूबाजूला कोणीही नाही आणि कोणाला हाक देणार तर कोणी येणार देखील नाही. म्हणून आता खूप दोघेही घाबरलेले असतात. चारी बाजूने आग ही वाढत चाललेली असते आणि काही केल्या ती आग वणव्यासारखी पूर्णपणे शरीरामध्ये पूर्ण जंगलामध्ये पेटत चाललेली असते. आता काय करायचं त्याच्या झळा दोघांपर्यंत पोचतात परंतु काहीच करू शकत नसतात. इथे जोरजोरात आता ढग गडगडायला सुरुवात होतात आणि बाबा मात्र इथे त्यांना चाहूल लागलेलीच असते की माझी लेक ही संकटामध्ये आहे. म्हणून ते जोरजोरामध्ये देवीचा धावा करत असतात. आई योगेश्वरी वाचव, माझ्या लेकीला वाचव, तिला या सगळ्या मोठ्या संकटातून दूर कर आई योगेश्वरीच्या नावाने उदो उदो असं म्हणून ती सगळ्यांना ते जागर करत असतात. आणि आई योगेश्वरीचा जागर करत असताना अगदी मनापासून ते सगळ्यांनाही तो करायला लावतात. तर इथे आता मित्रांनो फारच मोठा चमत्कार झालेला असतो. तो म्हणजे आता इथे जोरजोरात ढग गडगडून पाऊस यायला जोरात सुरुवात झालेली असते. इथे मुसळधार पाऊस हा पडतो आणि पाऊस पडल्याने आजूबाजूला लागलेली जी वणव्यासारखी आग आहे ती क्षणार्धामध्ये शांत होऊन जाते. कारण आता देवी योगेश्वरीने खुद्द आकाश आणि भूमीला वाचवण्यासाठी हा पाऊस अचानकपणे पाडलेला असतो. आकाशभूमी दोघेही वर बघतात तर आता हा पाऊस कोसळतो आणि आकाशभूमीला पूर्णपणे ओलचिंब करतो. तेव्हा भूमी म्हणते की बघितलंस का आकाश, आई योगेश्वरी आपल्या मदतीला धावून आली, तिनेच हा पाऊस पाडलाय. आणि आकाश म्हणतो की हो बरोबर आहे, तिनेच आपल्याला अचानक हा पाऊस पाडला. त्याच वेळेला आता प्रशांत आणि आकाशभूमी तिघजणही पुढे चालत चाललेले असतात. आता प्रशांत हा वाट बघत बघत पुढे जात असतो आणि भूमी ही खूपच घाबरलेली असते. आता आकाश हा भूमीजवळ असताना प्रशांत येतो आणि म्हणतो की ताई तू ठीक तर आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना. मला खरंच खूप वाईट वाटतंय. जर माझ्या ताईला काय झालं असतं तर मी आज स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. त्याच वेळेला इथे आता प्रशांत म्हणायला लागतो की भूमीताई मला माफ कर. तेव्हा मग आता भूमी म्हणते की अरे असं का बोलतोस तू प्रशांत, अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित झालंय. अरे आई योगेश्वरी आहे ना माझ्याबरोबर, मग तू कशाला काळजी करतो. ती माझ्या बाबतीत चुकीचं कधीच घडू देणार नाही, तुला माहीत आहे ना. आणि तुझ्यासारखा गोड भाऊ मला तिने दिलाय, मग तो मला कशाला काय होऊ देईल असं म्हणून आता भूमी त्याच्याकडे हसत बघत असते आणि प्रशांतचं डोकं हलकं करते. प्रशांतला म्हणते की तू अजिबात विचार करू नकोस, आत्ता सगळं काही व्यवस्थित होते, घाबरायचं नाही आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी मला सांग तू हे सगळं कसं, म्हणजे तू प्रशांतला योग्य वेळी लोकेशन पाठवलंस म्हणूनच आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो, खरंच त्यासाठी खूप थँक्यू. तेव्हा मग आता प्रशांत म्हणतो की हो
ताई, तुम्हाला लोकेशन पाठवलं, मला खरंच काही कळलं नाही. हे सगळं कसं काय झालं? आणि माझा फोन ऐनवेळेला बंद आणि सगळं ते मला काहीच कळत नव्हतं गं ताई. मी काय करू मला काहीच समजलं नाही. म्हणूनच मी जिजूंना फोन केला आणि आम्ही दोघेही आलो. तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ प्रशांत, शांत हो. आता कसलाही विचार करू नकोस. आता भूमी आपल्याला सापडलेली आहे म्हणून आपण आता नीट चलूया. इथलं काही वातावरणही धड वाटत नाही. तेव्हा मग आता इथे आकाश म्हणतो की बरं तू हो पुढे. हळूहळू आम्ही दोघंही म्हणजे मी भूमीला हळूहळू घेऊन पुढे येतो. त्यावेळेला प्रशांत म्हणतो की हो जिजू तुम्ही व्यवस्थित या, मी गाडीचं काहीतरी बघतो, त्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही. नंतर आता इथे दोघंजणही पुढे पुढे चालत चाललेले असतात आणि भूमी म्हणते की आकाश सोडं सावकाश. तेव्हा इथे आकाशला आता चालत असताना लक्षात येतं की भूमीला काहीतरी चालताना त्रास होतोय. आता आकाश म्हणतो भूमी काय झालं तुला, म्हणजे तुला कसला त्रास होतोय? तेव्हा भूमी म्हणते की आकाश ठीक आहे मी चालते. आणि मग आता भूमी ही वर आभाळाकडे बघत असते तर ढग गडगडत असतात आणि ती अशी चेहऱ्याजवळ हात घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी घाबरू नकोस, अगं पाऊस होता ना तो मगाशीच पडला, तो काही आता परत पडणार नाही आहे पाऊस. आणि तुला माहिती आहे का हा पाऊस कशासाठी पडला, तर तो देवी योगेश्वरीने आपल्यासाठीच पाडलेला होता. तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर, ती आग विझून जाण्यासाठी, आपल्यावरचं मोठं संकट दूर होण्यासाठी देवी योगेश्वरीने आपल्यासाठी ते केलं. आणि आकाश तुला माहिती आहे का आपल्या योगेश्वरी देवीला पण मनापासून वाटतं की आपल्या दोघांचाही संसार अगदी व्यवस्थित झाला पाहिजे आणि आपलं सगळं काही नीट झालं पाहिजे. म्हणूनच आपल्या दोघांना ती नेहमी सुखरूप ठेवते आणि आपल्या मागे ती सदैव दोघे जणांच्या उभी देखील असते, असं आता भूमी म्हणते. आणि ती आकाशाकडे बघून दोघंजणही हसत असतात. तेव्हा आकाश म्हणतो की हो बरोबरच आहे, ती आपल्यावर कधीही संकट येऊ देणार नाही, सगळं काही व्यवस्थित करेल ती आपल्याबरोबर. आता आपलं बाळही आहे त्याच्यामुळे ती आता कुठल्याही प्रकारचा अनर्थ होऊ देणार नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश आणि तू असतानाही मला कसलीच काळजी नाही. तू प्रत्येक वेळेला मला वाचवतोस, माझ्यावरची संकटं प्रत्येक वेळेला तूच दूर केलेली आहेस, त्याच्यामुळे अजिबात काही बोलण्याची गरज नाही. तेव्हा मग आता भूमी म्हणते की ॲक्च्युली आकाश मी अशी का चालते तुला माहिती आहे, कारण ना जवळजवळ गेले मागचे 6-6.5 तास झाले मी उभी आहे ना तिथे बांधली गेले होते, म्हणूनच मला त्रास होत होता, म्हणून मला जरा चालताना पायाला दुखतंय. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी बरं ठीक आहे मी तुला उचलून घेऊ का, म्हणजे कसं आहे ना चल तू एक काम कर, सगळा भार आहे ना तो माझ्या अंगावर टाक. एखाद्या लहान मुलाला कसं घेऊन जातात तसंच मग मी माझ्या बाळाच्या आईला घेऊन जाईन. तेव्हा मग भूमी म्हणते की अरे काही हरकत नाही आहे, मी चालते हळूहळू, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मला माहिती आहे तुझ्या हाताला लागलंय आणि रस्ता खडबडीत आहे, नाहीतर तू मला उचलूनच घेऊन गेला असतास. तेव्हा मग आता भूमीला आकाश म्हणतो की हो अगं हे पण ठीक आहे, चल मग मी तुला उचलून घेऊन जातो. त्यावर आता भूमी म्हणते की अरे आकाश काहीच गरज नाही आहे, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे, खरं तर सगळं काही व्यवस्थित आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, चल आपण चालूया. मला माहिती आहे की तू तेही करायला कमी करणार नाहीस, कारण माझा नवरा हा खूप गुणी आहे आणि तुला माहिती आहे की कोणी करत नसेल तितकी काळजी तू मला करतोस. आणि मला खरंच पक्कच कळतंय की जगामध्ये कुठलाही नवरा आपल्या बायकोची इतकी काळजी घेणार नाही तितकी तू काळजी करत आहेस, मला इतकं तरी कळत आहे. असं म्हणून आता आकाश हा भूमीकडे बघत असतो आणि भूमी देखील आकाशकडे बघून खूप खुश असते. आता अशा प्रकारे आकाश आणि भूमी फार मोठ्या संकटातून हे दूर झालेले असतात आणि आता भूमीला कळलेलं असतं की काही झालं तरीही आता रागिनी माझं काहीही वाकडं करू शकत नाही. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश हा भयंकर चिडलेला असतो. तो गाडी चालवतच म्हणत असतो की कोण होतं हे सगळं करणारं, नाही म्हणजे भूमीवर अशा प्रकारचं संकट आणणारी व्यक्ती कोण होती. त्याच वेळेला आता गाडी थांबवल्यानंतर भूमी ही आकाशला सांगते की आकाश ती व्यक्ती म्हणजे रागिनी पटवर्धन तुझी आईच होती जिने मला अडकवलं. आता आकाश म्हणतो की भूमी अगं हे काय बोलतेस तू, आई हे सगळं कशासाठी करेल. त्याच वेळेला भूमी म्हणते की सगळं आकाश कंपनीसाठी, कंपनीच्या हक्कांसाठी आणि कंपनीच्या सगळ्या स्वतःच्या प्रोटेक्टसाठी. तुला माहिती आहे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल, ज्या दिवशी ती कंपनी त्यांच्या नावावर होईल, सगळं काही होईल ना, त्यावेळेला एखाद्या खड्यासारखं ते तुला बाजूला फेकून देतील आकाश. आणि हे तुला का कळत नाही आहे, मी नेहमी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. आता आकाशला देखील भूमीचं म्हणणं थोडं थोडं पटू लागलेलं असतं. ती जे काही दाखवते ते सत्य आता आकाश समोर आलेलं असतं. नंतर आता इथे आकाश हा भूमीकडे बघतच राहिलेला असतो आणि नंतर भूमी ही आकाशचे डोळे उघडते. दुसरीकडे रागिनी म्हणत असते की मला ते काहीच माहिती नाही आहे, मला आता फक्त भूमीच्या मरणाची बातमी ऐकायची आहे.
भूमी गेली आहे, भूमी आता या जगात नाही, एवढंच मला कानावर ऐकायचं आहे, बाकी काहीही नाही. तेवढ्यातच आता जेव्हा रागिनी हे सगळं बोलते तेव्हा आकाश आलेला असतो आणि आकाश हे सगळं ऐकतो. आता इथे रागिनी आकाशला बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. आता नेमकं आकाशला रागिनीचं सगळं सत्य कळल्यानंतर आणि भूमीने डोळे उघडल्यानंतर पुढे तो काय ॲक्शन घेणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.